नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कॉन यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मित्रांनो, आज आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत की घरकुल योजनेचा सर्वे किंवा फॉर्म भरणं चालू आहे आणि याच अंतर्गत जॉब कार्ड एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे। जॉब कार्ड जर असेल तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। अशा प्रकारची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की एका जॉब कार्डवरती किती सदस्यांना कुटुंबातील लाभ हा घेता येऊ शकतो। तर या बद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघितलेली आहोत। तर नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, घरकुल योजनेसाठी महत्त्वाचा जो काही डॉक्युमेंट आहे म्हणजे जॉब कार्ड हा महत्त्वाचा लागत असतो किंवा लागणारच आहे। या अंतर्गत जी काही आपण माहिती पाहत आहोत ती जॉब कार्डनुसारच पाहत आहोत की एका जॉब कार्डवरती किती सदस्यांना किंवा घरातील कुटुंबांना याचा लाभ हा घेता येऊ शकतो। तर त्याच्याबद्दलचीच महत्त्वपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत मित्रांनो, की या अगोदर जर आईवडिलांच्या नावावरती जॉब कार्ड असेल आणि त्यांच्या अंतर्गत त्या जॉब कार्डमध्ये सगळ्यांची नावे असतील आणि त्यांना जर घरकुल मिळालं असेल तर त्यांना परत लाभ घेता येणार नाही आहे। ही महत्त्वाची माहिती आपण या अगोदर या व्हिडिओमध्ये पाहत आहोत। आणि यानंतर मित्रांनो, जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल, सेल्फ सर्वे करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःचा जॉब कार्ड असणं गरजेचं आहे। तुम्हाला स्वतःसाठी अप्लाय करावं लागेल, तेव्हाच तुम्ही या घरकुल योजनेचा हा लाभ घेऊ शकता। आणि जॉब कार्ड काढायची जी काही पद्धत आहे किंवा त्याची पण आपण माहिती याच्यामध्ये पाहणार आहोत की हा जॉब कार्ड तुम्हाला कोणत्या ठिकाणी मिळणार आहे। तर याबद्दलची माहिती आपण सुद्धा या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत की आपल्या गावातील जो काही रोजगार आहे म्हणजे स्वयंरोजगाराकडे तुम्हाला एका बँकेचं पासबुक किंवा झेरॉक्स, यानंतर आधार कार्ड, दोन पासपोर्ट साईज फोटो या सेवक रोजगारांना तुम्ही देऊ शकता। त्याच्या माध्यमातून त्या रोजगार सेवकाकडून तुम्हाला जॉब कार्ड म्हणून घ्यायचे आहे। म्हणजे जॉब कार्डमध्ये तुमचा एक पासून सुरू होणारा नंबर मिळेल। तो नंबर तुम्हाला घरकुल यादीमध्ये फॉर्म भरत असताना किंवा नावे लावण्यासाठी तो जॉब कार्ड नंबर जोपर्यंत तुम्ही टाकणार नाही तोपर्यंत एकतर तुमचा फॉर्म पुढे जाणार नाही किंवा घरकुल यादीमध्ये तुमचं नाव तर कन्फर्म होत नाही। म्हणजे तुमच्याकडे जर जॉब कार्ड नसेल तर तुमचं घरकुल यादीमध्ये नाव कन्फर्म होणार नाही आणि फॉर्म भरतानाच एक पहिला किंवा दुसरा ऑप्शन आहे तो जॉब कार्डचा नंबर तुम्हाला तिथे टाकावा लागतो। त्याच्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल किंवा सर्वे हा पूर्ण होईल, त्यानंतरच तुम्हाला तुमच्या त्या घरकुल योजनेच्या यादीमध्ये नाव लावता येणार आहे। तर यामध्ये जी काही आपण महत्त्वपूर्ण माहिती एक थोडक्यात पाहत आहोत मित्रांनो, की जॉब कार्डवरती खूप सदस्यांना लाभ घेता येणार नाही। वेगळा जॉब कार्ड हा असणं गरजेचं आहे। तुम्ही तुमच्या पंचायत समिती अंतर्गत जो काही स्वयंरोजगार आहे त्याच्याकडे जाऊन तुम्ही या गोष्टीसाठी म्हणजे जॉब कार्डसाठी तुम्ही अप्लाय करू शकता किंवा त्याला जी काही लागणारे डॉक्युमेंट असतील ते देऊ शकता आणि जॉब कार्ड घेऊ शकता। तर अशा प्रकारची महत्त्वाची माहिती आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून पाहण्याचं आपण काम करत आहोत मित्रांनो, की जेणेकरून जी काही लास्ट तारीख ही देण्यात आलेली आहे 31 मे 2025 अंतर्गतच लास्ट तारीख ही देण्यात आलेली आहे। कारण की आता याच्यानंतर घरकुल योजनेचा फॉर्म हा भरता येणार नाही आहे, कारण की तुम्ही लवकरात लवकर हा फॉर्म सबमिट करून टाका किंवा सर्वे करून टाका, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर एक महत्त्वपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहण्याचं आपण काम केलेलं आहोत मित्रांनो। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नातेवाईकांना, मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।